गोंदिया जिल्ह्यात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर वन विभागाचे अधिकारी जीवाची पर्वा न करता कारवाई करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले। रात्रीच्या अंधारात गोंदिया वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांनी अवैध उत्खनन करणाऱ्या एका जेसीबीचा तब्बल 20 किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करत आपला जीव धोक्यात घालून ही कारवाई केली आहे। या पाठलागादरम्यान जेसीबी चालकाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र प्रसंगावधान राखत ते बचावले आणि जेसीबी ताब्यात घेतला आहे। गोंदिया वन परिक्षेत्राअंतर्गत रावणवाडी क्षेत्रात अवैध वृक्षतोड आणि अवैध मुरुम उत्खनन होत असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांना रात्री 2 वाजता मिळाली। माहिती मिळताच त्यांनी तात्काळ रावणवाडी वन परिक्षेत्रात आपल्या कर्मचाऱ्यांसह धाव घेतली। तिथे त्यांना जेसीबीने अवैध उत्खनन करताना दिसले। त्यांनी जेसीबी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र जेसीबी चालकाने तेथून पळ काढला। अंधारी रात्र असूनही दिलीप कौशिक यांनी आपला जीव पणाला लावून या अवैध उत्खननाविरुद्ध मोहीम छेडली। त्यांनी त्या जेसीबीचा तब्बल 20 किलोमीटर पर्यंत पाठलाग केला। पाठलाग करत असताना एक वेळ अशी आली की तो चालक थकला आणि त्याने जेसीबी एका ठिकाणी थांबवला। अशा वेळी वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांनी त्याला विचारणा केली असता त्याने उलट सुलट उत्तरे दिली। यावर कौशिक यांनी जेसीबीवर चढून चावी काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या चालकाने वन अधिकाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करत जेसीबी पुन्हा एकदा वेगाने पळवला। दिलीप कौशिक यांनी आपला हात जेसीबीला घट्ट पकडला होता, मात्र चालक आपला जीव घेऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी तात्काळ जेसीबीवरून उडी मारली। त्यानंतर चालकाने जेसीबी चक्क एका झाडावर आदळला। वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने जेसीबी त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या प्रसंगावधानाने ते बचावले। त्यानंतर जेसीबी ताब्यात घेऊन त्यावर कारवाई करण्यात आली आहे। वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांच्या या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। दुसरीकडे अवैध उत्खनन करणारे आता अधिकाऱ्यांनाही जुमानत नसून त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे। यावर निश्चित आळा घालण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे। मी मागील 1.5 वर्षापूर्वी गोंदिया वन परिक्षेत्रात रुजू झालो। इथे आल्यानंतर जे आम्हाला मध्य प्रदेशची सीमा लागून आहे व छत्तीसगडची सीमा लागून आहे बाजूला, तर खूप मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश राज्यातून सागाची तस्करी होऊन गोंदिया रेंज मधून वाहतूक व्हायची। तर ते थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले। डांबुर्ली घाट, त्याच्यानंतर इकडे मुंडीपार मध्ये मध्य प्रदेशातून आणलेला 15 ते 16 घनमीटर साग पकडला आणि ते शासन जमा केलं, ज्यामुळे शासनाला 10 ते 12 लाख रुपयाचा रेव्हेन्यू मिळू शकतो। तो पण आपण शासन जमा केला। परत एक दुसरी मोठी कारवाई केली। 3ऱ्या रेल्वे लाईनच्या बांधकामासाठी जी कंपनी काम करत होती ती वन विभागाच्या जमिनीमधून अवैध खोदकाम करून मोठ्या प्रमाणात मुरुम रेल्वे लाईनच्या कामासाठी घेऊन जात होते। तर त्यावेळेस ती कारवाई करून टिप्पर मशीन तसेच पोकलँड मशीन जप्त केले। जवळपास 2.5 कोटी रुपयाचा तो मुद्देमाल जप्त केला। त्याच्यानंतर सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की गोंदिया जिल्हा सारस जिल्हा म्हणून ओळखला जातो। इथे सारस पक्ष्यांची खूप मोठ्या प्रमाणात एकेकाळी संख्या होती, पण सध्या ती संख्या खूप घटत होती। मी ज्यावेळेस तिथे रुजू झालो त्यावेळेस जी पक्षी प्रगणना झालेली होती 2023 ची, त्या प्रगणनेमध्ये फक्त 12 सारस असल्याचं आढळून आलेलं होतं। त्यानंतर ही संख्या खूप घटत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आणि त्यामुळे 2024च्या पक्षी प्रगणनेत 23 सारस पक्ष्यांची नोंद झाली व आता यावर्षी जी पक्षी प्रगणना झाली सारस पक्ष्यांची, त्यामध्ये 36 सारस पक्ष्यांची प्रगणना झाली। म्हणजे जे काही वन विभागाचे कर्मचारी आम्ही जे काही मेहनत घेतली व कार्य केलं, त्यामुळे जे विलुप्त होत असलेले पक्षी आहे ते 12 वरून आम्ही 1.5 वर्षात 36 पर्यंत पोहोचवण्यासाठी खूप परिश्रम घेतले, ज्यामुळे आता पक्ष्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे आणि आपल्याला पक्षी पाहायला सुद्धा मिळतात। प्रेमाचं प्रतीक असलेलं गोंदियाचं वैभव असलेलं संपू नये असा आमचा मानस आहे आणि पुढच्या काळात ते 50 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत एका वर्षात वाढवायचा आम्ही प्रयत्न करतो। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।